राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यामध्ये पीक विम्यामध्ये घोटाळा झाल्याची माहिती जी आहे ती काल माध्यमांसमोर दिलेली होती आणि त्यानंतरच सर्वच राजकीय नेत्यांकडनं या सगळ्या संदर्भातली माध्यमांमध्ये जी उत्तरं आहेत ती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत शेतकरी नेते सदाभाऊ खोत आहेत। सदाभाऊ, तुम्ही सरकारबरोबर आहात, अर्थात भाजपच्या संपूर्ण मदतीने तुम्ही विधान परिषदेवरती आमदार म्हणून गेलेला आहात, शेतकऱ्यांची सातत्याने बाजू मांडतात, परंतु गेल्या संपूर्ण एका वर्षभरामध्ये जवळपास हजारो कोटींचा घोटाळा जो आहे तो पीक विम्याचा झालेला आहे आणि त्या सगळ्या संदर्भातची कबुली जी आहे ती स्वतः कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे। राज्य सरकारनं 1 रुपयामध्ये पीक विमा योजना या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारनं सुरू केली आणि खऱ्या अर्थाने ही योजना चांगली होती, परंतु या योजनेचा अनेक लोकांनी गैरफायदा घेतला आणि हा गैरफायदा घेत असताना ह्याच्यामध्ये विमा कंपन्या सुद्धा सामील असल्या पाहिजेत त्या, कारण टाळी काही एका हाताने वाजत नाही, दुसरा हात सुद्धा त्याला लावायला लागतो। परंतु जर आपण एकंदरीत जर बघितलं राज्यामध्ये तर सर्वसाधारणपणे 1,68,00,000 विमा अर्जाची नोंदणी झाली आणि त्यापैकी 4-4.5 लाख विमा अर्ज हे बाद झाले किंवा अवैध ठरवले गेले। मुळामध्ये हे एक मोठं रॅकेट आहे, कारण शासकीय जमिनीवरती विमा उतरला गेलेला आहे, देवस्थानच्या जमिनीवरती विमा उतरला गेलेला आहे, पडीक जमिनीवरती विमा उतरलेला गेलेला आहे, जिथं पेराच झाला नाही तिथं विमा उतरला आहे। वेगवेगळी पिकं दाखवून अगदी कोल्हापूरला द्राक्षाच्या बागा सुद्धा आलेल्या आहेत आणि आंध्रमधला व्यक्ती येतो आणि महाराष्ट्रामधला शेती करारानं करायला घेतो आणि पीक विम्याचं पैसा लाटतो। हे चित्र एकंदरीत बघितलं तर भयानक आहे आणि जी CSC जी केंद्र आहेत ही केंद्र भरमसाठ उदयाला या राज्यामध्ये CSC केंद्र आली कशी? एकट्या बीडमध्ये जर आपण विचार केला तर 1 लाखापेक्षा जास्त बोगस विमा उतरले गेलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं की ज्यांनी बोगस विमा उतरलेले आहेत, ज्यांनी आपल्या पीक नसताना खोटं पीक दाखवलं गेलेलं आहे, अशाला भविष्यामध्ये पीक विम्यापासून त्यांच्यावरती बॅन आणला पाहिजे, त्याला भविष्यामध्ये पीक विमा मिळता कामा नये। परंतु या सगळ्या संदर्भात तुम्ही म्हणतात की म्हणजे कृषी मंत्रीच म्हणतात की पीक विमा घोटाळा झालाय, परंतु जे विरोधक आहेत ते सर्व विरोधक आमदार विरोधक नेते म्हणतात की आता या सगळ्या संदर्भात एक श्वेतपत्रिका निघाली पाहिजे की या सगळ्या योजनेत किती मुळात भ्रष्टाचार झालाय म्हणून। नाही, मला वाटतं की एकंदरीत त्याची छाननी झाल्यानंतर ज्या लोकांना बेकायदेशीरित्या पीक विमा गेला असेल अशांच्यावरती सरकारनं बोजा त्या जमिनीवरती चढवणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आता पीक विम्याच्या निकषामध्ये आपल्याला बदल करावा लागेल। जिओ टॅगिंग हा एक त्याच्यामधला पर्याय आहे, पीक पद्धती अंतर्गत नोंदणी करणं हा एक त्याच्यावरचा पर्याय आहे आणि 5 हेक्टरपेक्षा जास्त विम्याचं संरक्षण आता असू नये। त्याच्यावर ज्याला विमा उतरायचा आहे त्यानं स्वतःचा पैसा विमा कंपनीच्याकडे भरावा, कारण या राज्यामध्ये अल्पभूधारकच शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि 5 हेक्टर भरपूर झालं, 10-12 एकर शेती, त्याच्यावरचा त्यानं स्वतः विमा भरावा। परंतु या सगळ्या संदर्भात आता हे सगळं जे काही चित्र आहे पीक विम्याचा घोटाळ्याचा प्रश्न जो आहे तो हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरलेला होता। त्यांचं असं म्हणणं आहे की हे पीक विमा घोटाळा जो आहे तो आकाच्या आकांचा आहे, अर्थात त्यांचा एक रोख जो आहे तो माजी कृषी मंत्र्यांकडे आहे, धनंजय मुंडेंकडे आहे। मग हे तुमच्या म्हणजे तुम्ही ज्या पक्षाला पाठिंबा देत आहेत भाजप आणि जो भाजप महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष आणि सत्तेत आहे, हे सगळं महायुतीच्याच लोकांकडनं घडवून आणलं जातंय का पीक विमा घोटाळा? असं काही नाही आहे। त्या काळामध्ये ते मंत्री होते, परंतु ज्यावेळी ही बाब निदर्शनाला येते त्यावेळी त्याची चौकशी होती। मला वाटतं की त्याची चौकशी कसून केली पाहिजे, कारण कोणता मंत्री तो जाऊन काही खाली सांगत नाही ते इथं घोटाळा करा आणि तुम्ही पैसे मिळवा, असं कधी होत नसतं। ठीक आहे, कोण काय बोलतं याच्याशी मला देणं घेणं नाही, परंतु याच्यामध्ये ज्या काही दुष्ट प्रवृत्ती घुसलेल्या आहेत आणि खऱ्याखुऱ्या शेतकऱ्याला
याचा खऱ्या अर्थाने भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसणार आहे. आणि जो खराखुरा शेतकरी आहे, जो शेतामध्ये घाम गाळत आहे, मेहनत करत आहे, त्याला खऱ्या अर्थानं हा फायदा मिळाला पाहिजे. असे काही चोर लफंगेमध्ये येतात, त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी. परंतु बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झालाय. तुम्ही आता जी तुम्ही कागदपत्र घेऊन आलात त्याच्यामध्ये देखील बीड जिल्ह्याचा उल्लेख आहे. बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 1,00,000पेक्षा अधिक बोगस अर्ज जे आहेत ते आलेले होते. मग या बीड जिल्ह्यातला पीक विमा घोटाळ्याला कारणीभूत कोण आहे? मला वाटतं की अनेक योजना लाभाच्या ज्या योजना आहेत त्या ठिकाणी राजाश्रय खाली चालणारी गुन्हेगार लगेच शिरकावा करत असतात. आणि म्हणून मुळामध्ये माझी तर पहिल्यापासून मागणी आहे की या राज्यातल्या जनतेला जर खऱ्या अर्थानं सुखानं समाधानानं जगायचं असेल तर राजकीय आश्रयाखाली वाढत असलेली गुन्हेगारी आपल्याला रोखावी लागेल. आणि मी तर म्हणतो की त्या पोलीस स्टेशनच्या आवारात फाळकूट दादा त्यांना माहीत असतात कोण आहेत. अशा सगळ्यांना वेगवेगळ्या कलमांतर्गत हे सगळे डांबून आत टाकली पाहिजे ती. कारण कष्ट करायचं जनतेनं आणि आयतं खायचं या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भडव्याने हे कुठंतरी या राज्यामध्ये आता थांबणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यातला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, हा कष्टाळ आहे. हातात कोयता घेऊन या महाराष्ट्रातली साखर कारखानदारी त्यांनी चालवली आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं प्रगतीपथावर नेलं. याच्यामध्ये मोठा सहभाग बीड जिल्ह्यातल्या आम जनतेचा, जमिनीवरच्या जनतेचा आहे. परंतु राजकारणाच्या आश्रयाखाली बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली ही सगळी टगेगिरी ही आता खरोखर मोडावी लागेल. टगेगिरी कोणी पाळली तुम्हाला का वाटतं? कारण की ह्याला राजाश्रय असावा लागतो. एखादा गुन्हेगार असला तर त्याचा गुन्हेगाराचा बॉस देखील असतो. सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यावरती टीका सुरेश धस करतात येतं अप्रत्यक्षपणे. ते म्हणतात की आकाचे आका म्हणून. मला वाटतं हे पीक विम्याला पण आकाचे आका कारणीभूत आहेत का? वाटतं की कोणतीही गुन्हेगारी काही एका दिवसात जन्माला येत नाही. आलं का लक्षात? मुळामध्ये जनतेनंच खऱ्या अर्थानं अशा लोकांच्या विरोधामध्ये आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे. समाजसेवक जे आहेत, समाजामध्ये जे काम करत आहेत, त्यांनी खऱ्या अर्थानं या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये उभा करावे लागतील. आणि म्हणून मला वाटतं की आज ही काही जन्माला आलेली लेकरू नाही, या अनेक दिवसाचं लेकरू आहे काय. आणि याचा बंदोबस्त आता जनतेनं पुढे येऊन करावा लागेल. कारण सगळेच पक्ष, सगळेच राजकीय नेते काय ह्यांना गुन्हेगार हे आपलं लाडकू लेकरू असल्यासारखं वाटायला लागतं. राजकारणाच्या पायऱ्या वर चढायला लागले की. पण एक मोठा विषय आहे, कारण की तुमचे महायुतीतले कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे, त्यांनी भ्रष्टाचाराला राजमान्यता दिली आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. ते काल माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की 5 ते 10% भ्रष्टाचार हा प्रत्येक योजनेमध्ये होतो. त्यामुळे जबाबदार मंत्रिपदावरती असलेले माणिकराव कोकाटे हे राजमान्यता देत आहेत का या सगळ्या भ्रष्टाचाराला? मला वाटतं की कोकाटे साहेबांच्या बाबतीमध्ये आपण विचार करत असताना हा गावगाड्यातला माणूस आहे. गेली अनेक वर्षे ते राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आहेत. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल, परंतु ते आत्ताच कृषी मंत्री बनलेले आहेत. निश्चितपणाने काली मी त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की सदाभाऊ, याबाबत आपण कठोर निर्णय घेऊ, जे दोषी असतील त्यांच्यावर आपण कारवाई करू आणि दुसऱ्या बाजूला पीक विम्यामध्ये घोटाळा होणार नाही अशा पद्धतीचं धोरण आपण आणूया. आणि काही तुमच्या सूचना असतील शेतकऱ्यांचा नेता म्हणून तर त्या माझ्याकडे द्या, ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं घेतलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्यांना थोडं कशा पद्धतीनं या प्रश्नाकडे ते गांभीर्यानं जात आहेत, चौकशी करत आहेत, हे थोडे दिवस आपल्याला पाहावं लागेल. परंतु आता तुमची मागणी काय? आता घोटाळा तर झालेला आहे, आता या घोटाळ्याला जबाबदार कोण आणि याच्या पुढची मागणी काय? नाही, जबाबदार या घोटाळ्याला पीक विमा कंपन्या तेवढ्याच आहेत. आणि जे कोण शेतकऱ्याचा जे असतील शेतकरी, मी जरी शेतकरी नेता असलो तर ज्यांनी फसवणूक केली असेल जरूर त्याला शिक्षा झाली पाहिजे. कारण ते प्रामाणिक शेतकऱ्यांना भोगावं लागतं. दुसऱ्या बाजूला करार पद्धतीनं शेती घेऊन पीक विमा उतरला गेला आहे. म्हणजे शेती दुसऱ्याची, मी करार करायचा 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती आणि ₹1 पीक विम्याचा भरायचा आणि लाखो रुपये हाणायचं, हे सुद्धा
या विमा घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडलेले आहे. जिथं जिथं करार पद्धतीनं शेती घेऊन पीक विमा घेतलेला आहे त्याचीही सखोल चौकशी सरकारनं करायला पाहिजे, ही मागणी मी कृषी मंत्र्याकडे केली आहे. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये करार पद्धतीनं शेती घेत असताना ती रजिस्टरकडे जाऊन तिचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि त्याची प्रत्यक्षात पाहणी झाल्यानंतरच त्याला विमा देण्यात यावा, अन्यथा करार पद्धतीच्या शेतीला विमा देण्यात येऊ नये. अशा वेगवेगळ्या मागण्या मी मंत्र्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत. धन्यवाद सदाभाऊ, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी झगडणारे आमदार आहेत. खरं तर त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीने जर पीक विमा घोटाळा होत असेल तर याची सखोल चौकशी तर झालीच पाहिजे. या सगळ्या घोटाळ्याला जे आहे ते पीक विमा कंपन्या आणि स्थानिक गुन्हेगार या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत. आणि हे स्थानिक गुन्हेगार जे आहेत ते राजकीय नेते पाळतात, स्वतःची एक एक पायरी वर चढायला राजकारणात. त्यामुळे हे सगळं जर टाळायचं असेल तर या सगळ्या पीक विमा घोटाळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, असं मत जे आहे ते शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी आपल्यासोबत व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.